बाळ चोरणारा समजून बुरखा घातलेल्या माणसाला केली मारहाण. पण प्रकरण वेगळंच निघालं. घटनेमागील सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पोलीसही हादरले. त्यापेक्षाही भयंकर कांड उघड झालं. लोकांनी डोक्याला हात लावला. मुंबईत त्या दिवशी सकाळी जे घडलं ते ऐकून अनेकांची झोप उडाली. लोक एकमेकांना फोन करून विचारू लागले, खरंच बाळ चोर फिरतोय का? सोशल मीडियावर एकच चर्चा, गल्लोगल्ली भीती आणि या सगळ्यात एक अशी घटना घडली जिचं सत्य शेवटी समोर आल्यावर सगळेच गप्प झाले. सकाळची साधारण वेळ, परिसर नेहमी सारखाच. लोक आपापल्या कामाला निघालेले. लहान मुलं खेळत होती आणि तेवढ्यात कोणाचं तरी लक्ष गेलं. रस्त्यावर एक व्यक्ती पूर्णपणे बुरख्यात, चेहरा झाकलेला, हळूहळू चालणारी, आजूबाजूला पाहणारी. क्षणात कुजबूज सुरू झाली. हा कोण? असा का फिरतोय? काहीतरी बरोबर नाही. आणि मग कुणीतरी ते शब्द उच्चारले जे ऐकून वातावरण बदलून गेलं. बाळ चोर आहे. तो एक शब्द पुरेसा ठरला. भीती आधीच मनात होती. आधीपासून अफवा पसरलेल्या होत्या आणि आता समोर संशयास्पद व्यक्ती. क्षणात आवाज वाढले, ओरड सुरू झाली. लोक घराबाहेर पडले. कुणी विचारलं नाही, कुणी खात्री केली नाही. जमाव जमा झाला. तो व्यक्ती गोंधळला. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाज गर्दीत हरवला आणि मग जे व्हायला नको होतं ते घडलं. लोकांनी त्याला पकडलं, ढकलाढकली झाली, मारहाण सुरू झाली. कोणी म्हणालं सोडू नका, कोणी म्हणाला आजच धडा शिकवा. त्या क्षणी तो माणूस फक्त एक संशय होता, पण जमावासाठी तो गुन्हेगार बनला होता. परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि तेवढ्यात पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस आले, जमावाला बाजूला केलं, त्या व्यक्तीला सोडवलं आणि ताब्यात घेतलं. तेव्हाही अनेकांचा आग्रह हाच की हा बाळ चोर आहे. पोलिसांनी मात्र शांतपणे चौकशी सुरू केली आणि इथूनच या घटनेला वेगळं वळण मिळालं. त्या व्यक्तीकडे ना कोणतं मूल होतं, ना संशयास्पद वस्तू, ना कुठलाही गुन्हेगारी पुरावा. मग प्रश्न उभा राहिला, तो बुरखा घालून फिरतच का होता? पोलिसांनी अधिक विचारणा केली. हळूहळू सत्य समोर येऊ लागलं, जे ऐकून अनेकांना अपराधी वाटू लागलं आणि काहींच्या नजरा खाली झुकल्या. त्या व्यक्तीचा बाळ चोरीशी काहीही संबंध नव्हता. तो कुठलाही गुन्हेगार नव्हता. तो फक्त आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता. कारण काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबत एक वाद झाला होता. काही लोकांनी त्याची फसवणूक केली होती आणि त्यांना ओळखण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी त्याने असा वेश परिधान केला होता. बस इतकंच कारण. कोणताही कट नव्हता, कोणतीही बाळ चोरी नव्हती. फक्त अफवा होत्या आणि अफवांवर विश्वास ठेवणारा जमाव. पोलिसांनी स्पष्ट केलं, सोशल मीडियावर फिरणारे मेसेज खोटे आहेत, व्हिडिओ दिशाभूल करणारे आहेत आणि त्या व्यक्तीचा गुन्ह्याशी दुरान्वयानेही संबंध नाही. तेव्हा एक प्रश्न उरतो की जर पोलीस वेळेत आले नसते तर? जर जमाव आणखी हिंसक झाला असता तर? एका निरपराध माणसाचं काय झालं असतं? या घटनेने एकच गोष्ट पुन्हा सिद्ध केली की अफवा सर्वात मोठा शत्रू असतो आणि संशयावरून दिलेला निर्णय कधीकधी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आज तो माणूस वाचला, पण उद्या? म्हणूनच शंका वाटली तर पोलिसांना कळवा, पण कायदा हातात घेऊ नका. कारण पुढचा बळी कदाचित निरपराध असू शकतो. सत्य उशिरा समोर आलं, पण ते समोर आलंच आणि ते सगळ्यांसाठी धक्का देणारं ठरलं.